विजय मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार। चलो वरळी म्हणत नागरिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन। मुंबई भाजपा अध्यक्षपदाबाबत भाजपात अद्यापही निर्णय नाहीच। मुंबई पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेलारांची निवड। मी पदाला नाही तर कामाला महत्त्व देतो सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्षप्रमुख पद स्वीकारण्यास नकार, तर मुख्य नेते पदाचं नाव बदला, पक्षप्रमुख करा, अनेक नेत्यांचा आग्रह। मोदी शहा फडणवीसांना टॅग करत संजय राऊतांचं ट्विट। जय महाराष्ट्र शुभप्रभात असं ट्विट करत मोदींना टॅग। संजय राऊतांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय? चर्चांना उधाण। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचा एकमेव अर्ज। किरण रिजिजू घोषणा करणार। दादरच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची बॅनरबाजी। महाराष्ट्रात मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय। महाराष्ट्रात मराठीच अशा आशयाचे बॅनर लागले। कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। ठाकरे हे केवळ नाव नाही, ही ताकद आहे, ती सरकारला झुकवते अशा आशयाचे बॅनर। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपात जाणार। आज दुपारी 2 वाजता भाजपात पक्षप्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। नवाब मलिकांविरोधात मोहित कंबोजांनी दाखल केलेला अब्रू नुकसानीचा दावा रद्द। मोहित कंबोज यांनी प्रकरण मागे घेतलं। सुनावणीला हजर राहू शकत नसल्यानं तक्रार मागे घेतल्याचं कंबोज यांच्याकडून स्पष्ट। पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील नव्या तालिका अध्यक्षांची नियुक्ती। अमित साटम, सुलभा खोडके, नितीन देशमुख नवे तालिका अध्यक्ष। अमित गोरखे, कृपाल तुमाने हे परिषदेचे नवे तालिका अध्यक्ष। महाविकास आघाडीची सकाळी महत्त्वाची बैठक। अंबादास दानवेंच्या कार्यालयात होणार बैठक। आंदोलनासह इतर मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। संजय राठोडांना चपलीनं मारण्याची भाषा। राठोडांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना उल्लेख। TV9 मराठी व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही।